नमस्कार मंडळी. आज आपण एक अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो नुसता सण नाहीये, तर तो आहे एक उत्सव, एक नवी उमेद. हो, बरोबर ओळखलं. आपण बोलतोय गुढीपाडव्याबद्दल. मराठी नववर्षाची एक अगदी दणक्यात आणि चैतन्यमय सुरुवात. तर चला, या उत्साहात आपण सगळेच सामील होऊया. कारण गुढीपाडवा म्हणजे काय? तर वसंत ऋतूचं स्वागत, विजयाचा जल्लोष आणि एका नव्या कोऱ्या वर्षाच्या आनंदी सुरुवातीचं एक सुंदर प्रतीक. चला तर मग या सणाच्या अगदी मुळाशी जाऊया. तुम्हाला माहितीये का, ह्या सणाचं एक सर्वात महत्त्वाचं, सगळ्यात प्रमुख प्रतीक आहे आणि ते म्हणजे गुढी. पण ही गुढी म्हणजे नेमकं काय, तिचं इतकं महत्त्व का आहे, हे समजून घेतल्याशिवाय खरं सांगतो पाडव्याचा खरा अर्थ आपल्याला कळणारच नाही. तर गुढी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक सजवलेला ध्वज आहे. याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात बरं का. पाडव्याच्या दिवशी प्रत्येक मराठी घराच्या दारात किंवा खिडकीत तो उभारला जातो. आणि का? कारण तो विजय, समृद्धी आणि घरातल्या सगळ्या वाईट शक्तींना दूर ठेवण्याचं एक शक्तिशाली प्रतीक मानला जातो. आता ही गुढी, हा जो विजयाचा ध्वज आहे, तो कसा बनतो ते पाहूया. म्हणजे त्याची रचना कशी असते. कारण गंमत अशी आहे की गुढीच्या प्रत्येक छोट्या छोट्या घटकाला एक खूप विशेष आणि खोल अर्थ आहे. चला, तो अर्थ आपण जाणून घेऊया. हे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी बांबूची काठी, ती शक्ती आणि कणखरपणा दाखवते. मग त्यावर जे रेशमी वस्त्र असतं ते आहे समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक. कडुनिंब आणि आंब्याची पानं, ती आरोग्य, शुद्धीकरण आणि एका नव्या ताज्या सुरुवातीचं सूचक आहेत. आणि ती साखरेची गाठी, आहाहा, ती म्हणजे आपल्या आयुष्यातला गोडवा आणि आपण केलेल्या चांगल्या कर्माचं फळ. आणि सगळ्यात वर तो जो उलटा कळश असतो ना, तो विजय, यश आणि दैवी आशीर्वादाचं प्रतीक आहे. सगळं किती अर्थपूर्ण आहे, नाही का? अच्छा, आता एक प्रश्न जो हमखास विचारला जातो आणि ज्यावरून खूप चर्चाही होते की गुढीवर लावलेलं वस्त्र हे नेहमी साडीच असतं का? चला, आज यामागचं काय सत्य आहे ते जाणूनच घेऊया. तर गंमत अशी आहे की जे आपले प्राचीन ग्रंथ आहेत, म्हणजे धर्मशास्त्र, त्यात फक्त वस्त्र असा उल्लेख आहे. वस्त्र म्हणजे कोणतंही एक कापड. पण मग साडी कुठून आली? तर ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. आपल्या घरातलं जे सर्वात शुभ वस्त्र मानलं जातं, म्हणजे नवीन रेशमी साडी, ती गुढीला अर्पण करण्याची प्रथा पडली. काही जणांच्या मते पूर्वी भगवा ध्वज वापरला जायचा, पण नंतरच्या काळात काही ऐतिहासिक कारणांमुळे साडी वापरण्याची प्रथा सुरू झाली असावी. पण यामागची मूळ भावना काय आहे? तर आपल्याकडचं जे सर्वोत्तम आहे ते देवाला अर्पण करण्याची. आणि याच भावनेतून ही सुंदर परंपरा आजही जपली जाते. आता गुढीचे हे जे दृश्यात्मक रूप आहे, तिथून आपण जरा पुढे जाऊया आणि या सणाच्या चवीकडे वळूया. हो, बरोबर ऐकलत. या सणाची एक खास चव आहे आणि ही चव आपल्याला थेट जीवनाचं तत्वज्ञान शिकवते. आणि हेच ते तत्वज्ञान आहे की जीवनातील कडू आव्हाने आणि गोड क्षण समभावाने स्वीकारणे. किती सोप्या शब्दांत किती मोठी गोष्ट सांगितली आहे, नाही का? आणि हे जे तत्वज्ञान आहे ना, ते आपण फक्त ऐकत नाही, तर ते आपण प्रत्यक्ष अनुभवतो, ते चाखतो. कसं? तर कडू आणि गोड गुळाच्या त्या खास मिश्रणातून. कडू चव म्हणजे आव्हानं आणि गोडवा म्हणजे सुख. हे मिश्रण म्हणजे सुखदुःखाच्या समतोलाचं प्रतीक आहे. आणि हो, यामागे एक शास्त्रीय कारणही आहे बरं का. आयुर्वेदानुसार या बदलत्या ऋतूत हे मिश्रण रक्तशुद्धीसाठी खूप चांगलं असतं. बरं, या तत्वज्ञानानंतर आता येऊया त्या भागाकडे जो सणाचा आनंद एकदम दुप्पट करतो, म्हणजे सणाचं जेवण. आहा, गरमागरम पुरणपोळी, श्रीखंडपुरी, आंबट गोड आमरस आणि झणझणीत कटाची आमटी. खरं सांगा, या पदार्थांशिवाय पाडव्याची कल्पना तरी करता येईल का? अजिबात नाही. चला, आता आपण बघूया की पाडव्याचा संपूर्ण दिवस कसा असतो. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुटुंब आणि समाज मिळून हा सण नेमका कसा साजरा करतात, कोणते विधी असतात, काय काय केलं जातं. तर बघा, दिवसाची सुरुवात होते ती मंगलमय अभ्यंग स्नानाने. त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करून दारात एक सुंदर मनमोहक रांगोळी काढली जाते. मग सूर्योदयानंतर एक चांगला मुहूर्त बघून घरातले सगळे मिळून गुढी उभारतात. प्रत्येकजण नवीन पारंपरिक कपडे घालतो आणि स्त्रिया तर सुंदर नऊवारी साड्यांमध्ये अगदी शोभून दिसतात. आणि मग दिवसभर कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र येतात, जेवण करतात, गप्पा मारतात आणि नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करतात.
आणि हा उत्साह फक्त घरापुरता नाहीये, तो रस्त्यावरही उतरतो. अनेक शहरांमध्ये, विशेषतः मुंबई पुण्यात शोभायात्रा नावाच्या प्रचंड मोठ्या मिरवणुका निघतात. या ढोल ताशे, संगीत, नृत्य आणि पारंपरिक वेशात अगदी नऊवारी साडी नेसून मोटरसायकल चालवणाऱ्या महिला, आहाहा, ते दृश्य तर पाहण्यासारखं असतं. आता आपण या सणाच्या अजून खोलवर जाऊया. ह्या सणामागे जे वेगवेगळे अर्थ आहेत त्यांची एक सुंदर गुंफण आहे. यात इतिहास आहे, पौराणिक कथा आहेत आणि निसर्ग चक्रसुद्धा आहे. हे सगळं इतकं सुंदर एकत्र विणलं गेलंय की चला ते आपण समजून घेऊया. हे बघा, पाडव्याचा दिवस हा एका गोष्टीचा नाही तर अनेक गोष्टींचा संगम आहे. अगदी प्राचीन काळापासून असं मानलं जातं की याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची आणि वेळेची निर्मिती केली. पौराणिक काळात प्रभू राम 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत परतले. इतिहासात डोकावलं तर शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवला. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयांचं स्मरण म्हणूनही गुढी उभारली जायची. आणि या सगळ्यासोबत निसर्गात काय होतं तर रब्बी पिकांची कापणी संपते आणि वसंत ऋतूचं आगमन होतं. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीत विजय आणि नवी सुरुवात हा धागा कॉमन आहे. आणि ही एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? हा जो नववर्षाचा उत्सव आहे ना, तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. याच दिवशी भारताच्या इतर भागांमध्येही नवीन वर्ष साजरं होतं. जसं की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात याला उगादी म्हणतात, तर सिंधी समाजात चेटीचंड म्हणून हाच सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि हा आकडा 1 हा या सणाचं सार आहे. कारण गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. आपल्या हिंदू चांद्रसौर दिनदर्शिकेनुसार वर्षाचा अगदी पहिला दिवस, द व्हेरी फर्स्ट डे ऑफ द न्यू इयर. म्हणजे थोडक्यात काय तर गुढीपाडवा हा आपल्या आयुष्यातला एक हॅपी रिसेट बटन आहे. जुनं विसरून नूतनीकरण करण्याची, नवीन संकल्प करण्याची आणि येणाऱ्या भविष्याकडे एका नव्या आशेने, नव्या उत्साहाने पाहण्याची हीच ती वेळ आहे. आणि जाता जाता फक्त एक विचार सोडून जातो. जशी आपण दारावर विजयाची आणि समृद्धीची गुढी उभारतो, तशीच आपण आपल्या मनात, आपल्या आयुष्यात नव्या सुरुवातीसाठी आशेचा ध्वज कसा उभारू शकतो? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?